जेही आपले सर्व आभासी दर्शक आहेत ऑनलाईन वरून दर गुरुवारी आपला आठवडा वर्गाची वाट पाहतात आणि प्रवचन ऐकण्याचा आनंदही घेतात. खरं तर 2 आठवड्यापूर्वी आपण एक अभ्यासाची शृंखला संपवली आणि म्हणून मी विचार करत होतो की नेमका या कालखंडामध्ये आपण दुसरा कोणता अभ्यास घ्यावा. आणि मला असं वाटलं की हा जो कालखंड आहे म्हणजे खरं तर अभ्यासाची निवड करण्याची आणि त्यातही हाच विषय का निवडावा याची मी तुम्हाला थोडक्यात पार्श्वभूमी सांगणार आहे. आणि मग आपण आज विषयाचं प्रास्ताविक लक्षात घेऊया आणि मग हळुवारपणे प्रति सप्ताहामध्ये आपण या विषयाचा जो एक उलगडा आहे तो उलगडा करत राहू. जसं आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाचा कालखंड सुरू झालेला. अगलीकडे काही वर्षापासून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जे आंबेडकरी बौद्ध समाजातील लोक आहेत ते सुद्धा वर्षावास आणि वर्षावासामध्ये धम्माचरणाचं जे महत्व असतं त्याला गांभीर्याने घेऊ लागलेले आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की या गांभीर्यपूर्व अशा आचरणाच्या काही आठवड्यांमध्ये आपण असा एखादा विषय निवडावा की ज्याचा घरगृहस्थी किंवा कुटुंबात राहणाऱ्या साधकांना त्याचा उपयोग व्हावा. हे जे सिगालवाद सुप्त आहे हे कुठून आलं कसं आलं हे आपण नंतर पाहूया. परंतु सिगालवाद सुप्त जे आहे हे सिगालवाद सुप्त हे ग्रहस्थी विनय म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ज्या प्रकारे तथागतांनी पंचशील, अष्टशील, दशशील, बोधिसत्वाची 64 शील किंवा भिक्षू भिक्षुणीसाठी सांगितलेले 227, 250 ज्या काही संप्रदायाप्रमाणे आलेले नियम आहेत, नियमांची यादी, हे सर्व अशा प्रकारचे विनयाचे नियम आहेत ज्या लोकांना आपल्या जीवनामध्ये धम्म मार्गावरचं सर्वोच्च ध्येय प्राप्त करायचं. परंतु हा जो सिगालवाद सुत्ताचा भाग आहे हा सिगालवाद सुत्ताचा भाग म्हणजे ग्रहस्थी धर्म जगणाऱ्या, ग्रह प्रपंचात राहणाऱ्या, पती पत्नी मुलाबाळांसमवेत राहणाऱ्या लोकांना देखील आपलं धार्मिक जीवन अधिक गंभीर आणि परिणामकारक रीत्या जगून गृहस्थी जीवन अर्थपूर्ण करता येईल. गृहस्थी जीवनामध्येही आपल्याला आनंद उपभोगता येईल. आपण समाधानाने आपलं जीवन जगू अशा अर्थाने या सुत्ताची रचना आणि मांडणी केलेली आहे. आणि म्हणूनच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पवित्र महान अशा भगवान बुद्ध आणि त्याचा ग्रंथ या धम्मामध्ये कालाम सुत्ता पाठोपाठ सिगालवाद सुत्ताला महत्व दिलेलं आहे. खंड 5वा, भाग 5वा, प्रकरण 2 मध्ये बाबासाहेबांनी पूर्णतः सिगालवाद सुत्त सांगितलेला आहे.
ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. अर्थात सिगालवाद सुत्त जे आहे हे यासाठी महत्वपूर्ण आहे कारण मनुष्य मात्राच्या जीवनांगामध्ये त्याचे जे विविध पैलू आहेत त्या विविध पैलूंना सामावून घेणारे असे पैलू, असे दृष्टिकोन या सिगालवाद सुत्तामध्ये तथागतांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच मला वाटलं की आपण या सुत्ताचा अभ्यास करावा. अर्थात आता या सुत्ताविषयी सुत्ताची पार्श्वभूमी म्हणून मी थोडं काही सांगण्याचा प्रयत्न करणार. हे जे सुत्त आहे हे मूळतः भगवान बुद्धाने सांगितलेल्या, दिलेल्या ज्या शिकवणी ज्या त्रिपिटकामध्ये संग्रहित केलेल्या आहेत त्यापैकी दीघनिकायमध्ये 31व्या क्रमांकावरती आपल्याला हे सुत्त पाहायला मिळतं. या सुत्ताची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की तथागत आणि सिगाल नावाचा एक युवक या दोघांमध्ये असणारा अतिशय सखोल असा संवाद आहे. आणि तो संवाद केवळ सखोल आहे असं नव्हे तर तो इतका प्रभावी आणि परिणामकारक आहे की संवादाच्या अंतिम टप्प्यामध्ये सिगाल नावाच्या युवकाचं, ज्याला बुद्ध आवडत नव्हते, जो बुद्धाला भेटू इच्छित नव्हता, परंतु अकस्मातपणे त्याची आणि बुद्धाची गाठभेट व्हावी. आपण ज्या महान विभूतीशी बोलत आहोत तीच विभूती तथागत आहेत आणि यांनाच भेटण्यासाठी आपले वडील मरेपर्यंत आटोकाट प्रयत्न करत होते हे मात्र सिगालाला ठाऊक नव्हतं किंवा ठाऊक नाही. आणि अशा स्थितीत, अशा परिस्थितीत सिगाल संपूर्ण शिकवण ऐकून घेतो आणि त्याच्या शेवटाला त्याचं समग्र परिवर्तन होतं. हा संवाद आहे राजगृहाच्या वेशी बाहेर. त्या काळामध्ये भगवान बुद्ध राजगृहामधील वेळोवनात असणाऱ्या कलिंद निवास या ठिकाणी वास्तव्यास होते. आणि राजगृहामध्ये त्यांच्यावर श्रद्धा आणि भक्ती असणारा असा एक परिवार होता. त्या परिवारामध्ये सिगाल हा त्यांचा मुलगा. सिगालचे वडील अतिशय गंभीर असे बुद्ध भक्त. ते वारंवार जात, तथागतांना भेटत, तथागतांशी वार्तालाप करत, तथागतांशी चर्चा करून त्यांचा उपदेश ऐकत. आणि त्यांची ही तीव्र मनीषा होती की जो कोणी व्यक्ती तथागतांच्या सहवासात जातो किंवा जाईल त्याचं पूर्णतः परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून त्यांना वाटत होतं की माझ्या मुलाने माझ्या सोबत यावं, भगवंताला भेटावं
भगवंताला त्रिवार नमन करावं, भगवंताच्या समोर नतमस्तक व्हावं, भगवंताच्या बाजूला विनम्र भावे बसावं, भगवंताला काही प्रश्न विचारावे किंवा भगवंत जो उपदेश देतील तो उपदेश अतिशय ग्रहणशीलतेने आणि एकाग्रतेने ऐकावा. परंतु तरुण पोरग असल्यामुळे आणि तरुणाईची मानसिकता वेगळी असल्यामुळे आज आम्हा सर्वांचा तो समान अनुभव आहे. आपण जेव्हा आपल्या पोरांना म्हणतो चला रे बाबा आज रविवार आहे, आपण विहारात जाऊया, तेव्हा मग आपली पोरं उत्तर देतात आज एक्स्ट्रा पिरियड आहे, आज होमवर्क आहे, आज सर विशेष अशा टिपा देणार आहेत, आज सरांना अटेंड करणं चुकवून भागणार नाही. तशाच प्रकारे हा जो सिगाल आहे, हा सिगाल आपल्या वडिलांना काही ना काही कारण सांगायचं. बुद्धाजवळ गेल्यानंतर खाली वाकावं लागेल, मग खाली वाकून जर मी नमन केलं त्यांना तर माझ्या पाठीत किंवा कमरेत चमक भरू शकते, लचक भरू शकते, मग मी काय करू? तो सांगायचा आपल्या वडिलांना की मी त्यांच्या समोर नतमस्तक होताना मला जमिनीवर बसावं लागेल, माझ्या गुडघ्यावरती पॅन्टीला माती लागेल, मी जर खाली बसलो जमिनीवरती माझी कपडे खराब होतील, कपडे धुवायला आईला त्रास होईल. असे वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे जशी आजची आपली पोरं आपल्याला सांगतात तशीच बहाणेबाजी करून पूर्णतः भगवंताच्या भेटीचा टाळण्याचा अतिशय खुबीने सिगाल हा मार्ग शोधत असे आणि त्याच्यात तो यशस्वी होत असे. वडिलांना हे जाणवलं की आपला मुलगा आपलं ऐकणार नाही आणि वडिलांचा अंतिम काळ समीप आला. तेव्हा मग वडिलांनी त्याला अधिक सांगून त्याच्यावरती बळजबरी करण्याचं थांबवलं आणि ते त्याला म्हणाले, हे बाळ सिगाल, आता माझा अंतकाळ समीप आलेला आहे, माझे डोळे कधी मिटतील, मी अखेरचा श्वास केव्हा घेईन हे मला सांगता येत नाही. त्यामुळं मला तुझ्याकडून माझा शेवटचा श्वास थांबेपर्यंत एक वचन हवं आहे. मी आजपर्यंत तुला खूप विनंती केली, खूप सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तू माझं कधीच ऐकलं नाही. परंतु आज मी तुला जे काही सांगत आहे ते माझे अखेरचे शब्द आहेत आणि हे माझं तुला अंतिमतः सांगणं आहे, शेवटचे शब्द. तू नाही माझ्यासोबत तथागतांकडे आलास हरकत नाही, परंतु माझ्या मृत्यूनंतर मात्र तू तुझ्या मताला पटेल असं, जे रूढी परंपरेनुसार आलं असं एक कर्म करावं किंवा एक कृती करावी. आणि ती म्हणजे रोज पहाटेच्या प्रहरी उठून तू अंगावरच्या वस्त्रांशी अंघोळ करावी,
एक घागर किंवा कळशी भरून पाणी सोबत घ्यावं. ओल्या वस्त्रानिशी आपल्या राजग्रहाच्या वेशीवर जावं आणि त्या ठिकाणी जो चौरस्ता आहे त्या चौरस्त्यावरती उभं राहून तू अत्यंत मनोभावे 6 दिशांची पूजा करा. सिगालाला वाटतं की आपले वडील आपल्याकडून अंतिम वचन मागत आहे. तो वडिलांना वचन देतो. त्याला वाटतं असं काही करणं खूप अवघड नाहीये. याच्यामध्ये ना बुद्धासमोर जाऊन खाली झुकणं आहे, ना मान वाकवणं आहे, ना गुडघे टेकून नमन करणं आहे, ना जमिनीवर बसून आवडो अगर न आवडो परंतु तथागताला ऐकणंच आहे. त्याला वाटतं हे सोपं आहे. माझी मला अंघोळ करायची आहे, माझं मला पाण्याची घागर घ्यायची आहे आणि माझा मी जाऊन श्रद्धायुक्त मनाने वडिलांचे अंतिम शब्द पाळण्यासाठी मला 6 दिशांची पूजा करायची, तीही चौरस्त्यावर. आणि हे त्याला सोयीचं वाटतं आणि तो वडिलांना अगदी मनापासून वचन देतो. वडिलांच्या त्या अंतिम शब्दांचा तो सन्मान करतो, आदर ठेवतो, ज्याला आपण म्हणतो ना ऑनरिंग द लास्ट वर्ड्स ऑफ हिज ओन फादर. त्याच्या वडिलाच्या अंतिम शब्दाला त्याने सन्मान दिला. आणि आपण म्हणतो देखील माणूस जेव्हा मरणाच्या वाटेवरती असतो आणि खास करून तो जेव्हा अंतिम श्वास घेत असतो तेव्हा तो जे काही बोलतो किंवा तो जे काही करतो ते सत्यवचन असतं, ते खरं असतं. आणि म्हणून त्यावर माणसाने विश्वास ठेवावा आणि त्याला जर काही आपण वचन दिलं तर ते वचन पाळणं हे सुद्धा आपलं कर्तव्य असतं. कारण जसा त्याने आपल्याला विश्वास दिला तसा आपण देखील त्याला विश्वास दिलेला असतो. या ठिकाणी आपल्याला सिगालच्या वडिलांचं चातुर्य किती वाखाणण्यासारखं आहे याचं महत्व कळतं. कारण त्यांना हे ठाऊक असतं भविष्य की तथागतांची भिक्षाटनाला राजगृहात येण्याची वेळ ही सकाळच्या प्रहरीचीच असते. आणि त्यामुळं ते सांगतात आपल्या मुलाला की तू राजगृहाच्या वेशी बाहेर जाऊन, सीमेबाहेर जाऊन त्या ठिकाणच्या हमरस्त्यावरती 6 दिशांची पूजा कर. आणि तो जो गावच्या बाहेरचा चौरस्ता आहे तो चौरस्ता म्हणजे तथागतांचा नगरात प्रवेश घेण्याचं जणू काही ते प्रवेशद्वार होत. त्यामुळं वडील आपल्या मुलाला तथागताच्या सानिध्यात आणण्यासाठी परिस्थिती निर्माण करताय, ग्राउंड क्रिएट करताय की जेणेकरून एक ना एक दिवस ती भेट होईल. दुसरी गोष्ट आपल्याला एक पाहायला मिळते की भलेही सिगालला तथागतांना भेटण्याची इच्छा होत नाही, पण तरी सुद्धा वडिलांनी सांगितलेलं वचन इमाने इतबारे पाळण्यासाठी तो वचनबद्ध आहे. ती त्याची बांधिलकी आहे.
ती त्याची कमिटमेंट आहे. त्यामुळे वडिलांचा आदर करणं, वडिलांचं वचन पाळणं ही त्याने स्वतःची बांधिलकी करून घेतली आणि त्या प्रकारे त्याने ते कार्य करण्याचं ठरवलं. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं, या संपूर्ण सुत्तामध्ये जर सर्वात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे भगवान बुद्ध तथागत आणि सिगाल या दोघांचा संवाद. या संवादामध्ये तथागताचं कौशल्य, मी असं म्हणेल कौशल्यापेक्षा उपाय कौशल्य, कौशल्यापेक्षा उपाय कौशल्य हे अधिक महत्वाचं आहे. संवादामध्ये तथागतांनी काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या प्रयत्नपूर्वक पाळलेल्या आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी ऐकण्यासाठी पूरक आणि पोषक अशी परिस्थिती निर्माण केली. त्यांनी कुठेही आतताईपणा करून मी कोण आहे हे सांगण्याचा आतताईपणा केलेला नाही. त्यांनी अतिशय सुंदरपणे प्रश्न विचारलेले आहेत, जे प्रश्न खुले आहेत, ओपन क्वेश्चन्स आहेत, ज्यामुळे त्या प्रश्नांचं उत्तर हो किंवा नाही असं न येता सविस्तर आहे, चर्चात्मक आहे. त्याचं उत्तर उलगडा करून फोड करून देण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट, सिगालच्या प्रती तथागताच्या मनात यत्किंचितही नापसंती नाहीये, राग नाहीये, चीड संताप नाहीये. ते केवळ आणि केवळ सिगालशी संवाद करण्यासाठी मोकळे आहेत, खुले आहेत, उत्सुक आहेत. त्याच्या प्रती ते काइंड आहेत, त्याची काळजी आहे, त्याच्या प्रती मैत्री आहे. असो, तर अशा अनेक पैलूंनी युक्त असणार असं हे सिगालवाद सूत्र आहे. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, भगवान बुद्ध सकाळच्या प्रहरी उठत असत. उठल्यानंतर आपली ध्यानधारणा करत असत. त्यानंतर काही वेळ ते चंक्रमण करत असत आणि उजाडायला सुरुवात झाली, रस्ते स्पष्ट दिसू लागले की मग ते भिक्षाटनासाठी जवळच्या नगरामध्ये जात असत. त्याच पद्धतीने तथागत जवळच्या नगरामध्ये म्हणजेच राजगृहामध्ये निघाले. ते राजगृहाच्या चौरस्त्यावरती आले असता त्यांना एक तरुण जो ओल्या वस्त्रानिशी तिथे आहे तो दिसतो आहे किंवा तो दिसला, ज्याच्या अंगावर ओलीच कपडे आहेत, जो 6 दिशांना
जो 6 दिशांना पाणी शिंपडतो आहे, 6 दिशांना नमन करतो आहे, त्याचं हे असं वागणं पाहून तथागताला आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले. त्यामुळं ते तथागत जवळ आले. त्याचं त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं आणि मग तथागत उद्गारले, हे ग्रहपती पुत्रा. काय म्हणतात तथागत? हे ग्रहपती पुत्रा, तू हे काय करत आहेस? असं तथागत सिगाल याला उद्देशून बोलत आहे. हे ग्रहपती पुत्रा, तू हे काय करत आहेस? त्यावर तथागतांच्याकडे पाहून सिगाल उद्गारतो, हे आदरणीय, मी माझ्या पूज्य पिताजींना त्यांच्या अंतिम क्षणी दिलेल्या वचनाची मी पूर्ती करतोय. माझ्या वडिलांना मी त्यांच्या शेवटच्या क्षणी वचन दिलं होतं की रोज पहाटे पहिल्या प्रहरी मी ओल्या वस्त्रानिशी राजगृहाच्या या चौरस्त्यावरती येऊन मी या 6 दिशांची पूजा करेन. आणि वडिलांना दिलेलं वचन मी ही प्रत्यक्ष कृती करून पाळत आहे. मी रोज भल्या पहाटे उठतो, अंघोळ करतो, ओल्या वस्त्रानिशी इथे येतो. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, नादीर आणि झेनित या ज्या काही 6 दिशा सांगितलेल्या आहेत, त्या 6 दिशांना मी नमन करतो. आणि माझं नमन आणि पूजा संपली की मग मी घरी निघून जातो. तथागत शांतपणे ऐकून घेतात. आणि तथागत हे म्हणत नाही की अरे वा, तू छान करतोस. तथागत हेही म्हणत नाही, अरे वा, तू बरोबर करतोयस. तथागत असंही म्हणत नाहीस, अरे तू काहीतरी चुकतोयस. तथागत काय म्हणताय? तथागत म्हणतात, हे ग्रहपती पुत्रा. तथागत म्हणतात, हे ग्रहपती पुत्रा, आर्य धर्मानुसार काय म्हणतायत ते? आर्य धर्मानुसार 6 दिशांची पूजा, आर्य धर्मानुसार 6 दिशांची पूजा अशा प्रकारे केली जात नाही. पहा तथागतांची हुशारी. ते सिगालाला म्हणतात, हे ग्रहपती पुत्रा, आर्य धर्मानुसार 6 दिशांची पूजा अशी केली जात नाही. आणि मग तथागतांच्या याच विधानाला सिगाल फसतो. आणि मग तो विचारतो, हे आदरणीय, आर्य धर्मानुसार 6 दिशांची पूजा जर अशी केली जात नसेल तर मग ती कशा प्रकारे केली जाते? ती कोणत्या पद्धतीने केली जाते? अर्थात जेव्हा अशा प्रकारचा प्रतिप्रश्न करून सिगालाने तथागतांना खुलासा मागितला, तथागतांना त्याचा तपशील मागितला, तथागतांना एक प्रकारे त्याचं उत्तर मागितलं,
आणि मग तथागतांना हेच हवं होतं. तेव्हा तथागत म्हणतात, हे ग्रहपती पुत्रा, तथागत म्हणतात, हे ग्रहपती पुत्रा, जर आपल्याला आर्य धर्मानुसार 6 दिशांची पूजा करायची असेल, जर आपल्याला आर्य धर्मानुसार 6 दिशांची पूजा करायची असेल, तर सर्वप्रथम आपणाला 14 प्रकारच्या दुष्कृत्यांपासून, दुर्गुणांपासून, पापकर्मापासून स्वतःला मुक्त करावं लागतं. काय म्हणतात तथागत? आर्य धर्मानुसार जर आपल्याला 6 दिशांची यथोचित पूजा करायची असेल, तर मग आपल्याला जी काही 14 प्रकारची दुष्कर्म सांगितलेली आहेत, पापकर्म सांगितलेली आहेत, त्याच्यामधून स्वतःची मुक्ती करावी लागते. आणि मग तथागत त्याला सांगतात की ही जी काही 14 दुष्कर्म आहेत, ती अशा प्रकारची विभागलेली आहे. पहिल्या प्रकारात ते सांगतात की 4 प्रकारची दुर्गती किंवा दुर्गुण, नकारात्मक असणारी कर्म, आणि त्यामध्ये ते त्या 4 कर्मांचं विश्लेषण करतात. दुसरं ते म्हणतात, जी काही आपल्या हातून पाप कर्म घडतात, त्या पाप कर्मांचं मूळ कारण 4 आणि 4 8. आणि मग पुढे जाऊन तथागत सांगतात, संपत्ती विनाशाची 6 कारण. 4 दुष्कर्म, 4 दुष्कर्माची कारण आणि 6 संपत्ती विनाशाची कारण. 6 दिशांची पूजा बाजूलाच राहिली. भगवंत सांगतायत, तथागत सांगतायत सिगालाला की हे ग्रहपती पुत्रा, 6 दिशांची जर पूजा करायची असेल, तर त्या पूजेच्या पूर्वी, त्या पूजेची पूर्वतयारी म्हणून या 14 प्रकारच्या दुष्कर्मापासून सर्वप्रथम आपल्याला स्वतःला अलिप्त करता आलं पाहिजे, स्वतःला मुक्त करता आलं. आजच्या वर्गामध्ये ह्या 14 गोष्टी आपल्याला पाहता नाही येणार, पण त्याच्यापैकी आपण जेवढं जमल तेवढ्याचा परिचय करून घेणार आहोत. आता जसं पहिल्या 4 गोष्टी सांगतायत तथागत, 4 प्रकारची दुष्कर्म. पहा, तथागत सांगतायत 4 प्रकारची दुष्कर्म. त्यामध्ये ते काय म्हणतायत? पहिली गोष्ट, पानातिपाता वेरमणी, सिक्खापदम समाधियम. पहिलं दुष्कर्म काय आहे? जीव हिंसा न करणं किंवा जीव हिंसा न करण्याची मी प्रतिज्ञा करतो किंवा शिक्षा ग्रहण करतो. दुसरं काय आहे ते म्हणतात, अदिन्ना दाना वेरमणी, म्हणजे जे माझं नाही, जे माझ्यासाठी नाही, ते मी घेणार नाही, ते न घेण्याची मी शिक्षा ग्रहण करतो. तिसरी गोष्ट ते सांगत आहेत, कामे सुमेच्छाचारा वेरमणी, व्यभिचार किंवा व्यभिचार युक्त कृतींमध्ये सहभागी न होण्याची मी शिक्षा ग्रहण करतो. आणि चौथी गोष्ट ते सांगत आहेत ते म्हणजे मुसावादा वेरमणी, खोट न बोलण्याची शिक्षा मी ग्रहण करतो. आता खरं तर हे पाहिल्यानंतर आपल्याला एका गोष्टीचं
आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही किंवा राहूच शकत नाही. कारण विनयानुसार तथागतांनी 5 शील सांगितलेली आहेत. त्या 5 शीलामध्ये सुरामेरय मज्ज याचा समावेश आहे आणि आपण ते रोज पठन करतो. परंतु ह्या 14 प्रकारच्या दुष्कर्मामध्ये किंवा कृत्यांमध्ये जी मांडणी तथागतांनी केलेली आहे, त्यामध्ये पहिल्या दुष्कर्मामध्ये, पापकर्मामध्ये त्यांनी 4 शील सांगितलेली आहेत. हिंसेचं शील, चोरीचं शील, व्यभिचाराचं शील आणि खोटं बोलण्याचं शील. आणि मग जर आपल्याला खऱ्या अर्थाने 6 दिशांची पूजा करायची असेल, तर सर्वप्रथम आपण या 4 प्रकारच्या पापकर्मापासून मुक्त झालं पाहिजे. स्वतःला त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे. आणि त्याला जोडून पुढली 4 कर्म काय, पुढच्या 4 गोष्टी काय सांगत आहेत ते, तर पाप कर्म करण्यासाठी जे कारण आहे, त्याचं जे मूळ आहे, ती 4 मूळ त्याच्यातून देखील आपल्याला मुक्ती प्राप्त केली पाहिजे. आणि त्यांनी कोणती ती 4 मूळ सांगितलेली आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणतायत कामछंद. आता कामछंद ही एक प्रकारे तन्हा आहे, तृष्णा आहे, आसक्ती आहे. इंद्रिय तृष्टीच्या सुखासाठी हव्या असणाऱ्या गोष्टींना छंदामध्ये पाहिलेले कामछंद, ज्याला आपण तन्हा म्हणू शकतो, तृष्णा म्हणू शकतो, आसक्ती म्हणू शकतो. इंग्रजीमध्ये आपण त्याला क्रॅविंग हा शब्द वापरतो किंवा अटॅचमेंट हा शब्द वापरतो. दुसरी गोष्ट ते म्हणतायत द्वेष किंवा दोष. दुसरी गोष्ट ते म्हणतात दोष किंवा द्वेष, ज्याला आपण क्रोध म्हणतो. चीड, संताप, राग, चिडखोरपणा, क्रोधितपणा. आणि तिसरी गोष्ट ते म्हणतात की पाप कर्म ज्याच्यातून निर्माण होतात, त्याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे मोह. आणि मोह म्हणजे अज्ञान, मोह म्हणजे अविद्या, मोह म्हणजे संभ्रम, मोह म्हणजे गोंधळाची स्थिती. आणि चौथी गोष्ट ते सांगताय भय, भीती. 4 गोष्टी सांगितल्यात पाप कर्म. आपल्या हातून पाप कर्म होता कामा नये. त्या पाप कर्मापासून आपल्याला मुक्ती प्राप्त करायची. म्हणजे हिंसेतून मुक्ती, चोरीतून मुक्ती, कामछंदातून मुक्ती, व्यभिचारातून मुक्ती, किंवा नंतर तर सांगतायत खोटं बोलण्याच्या संस्कारातून, सवयीमधून मुक्ती प्राप्त कर. आणि पुढे त्यांनी ही 4 पाप कर्म घडण्याची कारण काय सांगतायत ते, तर तृष्णा आहे. दुसरं कारण काय सांगतायत ते, तो दोष आहे, द्वेष आहे. तिसरं कारण ते काय सांगतायत, मोह, अविद्या, अज्ञान, संभ्रम. आणि चौथं कारण ते सांगतायत भय, भीती. अनेक चुका, अनेक चुकीच्या गोष्टी माणसं तेव्हा करतात जेव्हा माणसं भिलेली असतात, घाबरलेली असतात, भयभीत असतात.
अस्थिर असतात अशा अर्थात. संपत्ती विनाशाची जी 6 कारणं आहेत, ती संपत्ती विनाशाची 6 कारणं आपण आज घेणार नाही आहोत किंवा त्यांना आज आपण पाहणारही नाही आहोत, कारण आपल्याजवळ वेळ कमी आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण फक्त ह्या पहिल्या 2 जोड्यांचा थोडा विचार करण्याचा प्रयत्न करू. ज्या प्रकारे आणि ज्या पद्धतीने तथागतांनी सिगाला समोर ही मांडणी केलेली आहे आणि या मांडणीमध्ये तथागत सर्वप्रथम सिगालाच्या आंतरबाह्य मानसिक अवस्थेचं प्युरिफिकेशन किंवा शुद्धी करण्याचा प्रयत्न करतात. या 14 प्रकारच्या आपल्या हातून दुर्गुण पापकर्म घडवून आणणाऱ्या गोष्टीपासून त्याला परावृत्त करण्याचं मार्गदर्शन करू. आता यामध्ये आपल्याला सुस्पष्टपणे दिसत आहे की पहिल्या ज्या गोष्टी आहेत हे दुसरं तिसरं काही नसून तथागतांनी सांगितलेलं शील आहे, शील मार्ग आहे. मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही. 5वं शील याच्यामध्ये ऍडिशन आलेलं नाहीये. ते पुढे कुठे सांगितलंय का किंवा त्याचा पुढे कुठे वेगळ्या पद्धतीने समावेश आलेला आहे का, हे आपण लक्षात घेण्याचा नक्कीच खटाटोप करणार आहोत. याचा अर्थ असा काही स्वतःचा भ्रम निर्माण करू नका की बुद्धाने 4च शील दिलीत, हे 5वं कोणीतरी नंतर ऍड केलंय, त्यामुळं 5वं शील आपण नाही पाळलं तरी चालेल आणि आपल्यासाठी ती मुभा आहे किंवा सूट आहे असं समजू नये. सुरा मेरे मज्जेची. मुख्यत्वे करून जेव्हाही आपण शीलांची मांडणी पाहतो आणि खास करून हा आत्ताचा जो कालखंड आहे तो शीलाचरणाकडे जागृतीपूर्वक फोकस करून लक्ष देऊन अधिक प्रामाणिकपणे शीलाचरण करण्यासाठीचा हा अश्विन पौर्णिमेपर्यंतचा कालखंड आहे. आता यामध्ये ही सर्वात महत्वाची मांडणी आहे. त्या मांडणीकडे आपण कधीच पाहिलं नाही किंवा कधीच पाहत नाही किंवा आपण तेवढं लक्ष देऊन ते समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि ती मांडणी म्हणजे तथागतांनी शीलांची केलेली जी रचना आहे ती नकारात्मक आहे. पानातिपाता वेरमणी सिक्खापदम समाधियामि. आदिन्नादाना वेरमणी सिक्खापदम समाधियामि. कामे सुमेच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समाधियामि. प्राण पानातिपाता म्हणजे काय? प्राण अतिपात, एखाद्याच्या प्राणावरती आघात न करण्याची मी शिक्षा ग्रहण करतो किंवा मी शिकवण ग्रहण करतो. आता या ठिकाणी शीलांची मांडणी नकारात्मक आहे. मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी व्यसन करणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. आणि हे सारखं नाही 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 नाच्या पाड्यात नकारात्मक भाषेत कानावर पडणाऱ्या बुद्धाच्या उपदेशामुळे कुठेतरी आपण आपल्या मनाची अशी मानसिकता बनवलेली आहे की बुद्धाचा धम्म हा नकारात्मक आहे. तो प्रत्येक गोष्ट नाकारतो,
तो प्रत्येक गोष्ट न करण्याला प्रेरित करतो. अरे हो, अगदी बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट नाकारतो, पण कोणती गोष्ट नाकारतो? जी गोष्ट मनुष्य मात्राच्या विकासाला अहितकारक आहे, बाधा आणणारी आहे, अडचण निर्माण करणारी आहे, ती प्रत्येक गोष्ट बुद्धाने नाकारलेली आहे. आणि त्याच्या विरुद्ध मग बुद्ध काय सांगत आहेत? तर तुम्ही सकारात्मक विकास करा स्वतःचा. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे की जर आपल्या हातून हिंसा घडते तर त्या हिंसेचं मूळ काय आहे? त्या हिंसेचं कारण काय असू शकतं? तर हिंसेच्या मुळाशी जर आपण गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गोष्टींमुळे आपली सुरक्षितता धोक्यात येते आणि आपण असुरक्षित होतो, त्या गोष्टींवरती हल्ला करणं, आघात करणं, त्यांना थांबवणं आणि त्यांना थांबवून आपली निर्माण झालेली असुरक्षितता सुरक्षित करणं, यासाठी मनुष्य बळाचा वापर करतो, ताकदीचा वापर करतो, दंडमार्ग वापरतो. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, बळाचा वापर, ताकदीचा वापर, दंडमार्गाचा वापर, या सगळ्या गोष्टी या हिंसेचं प्रतीक आहे. हिंसा म्हणजे समोरच्या माणसाला किंवा समोरच्या माणसाचं शोषण किंवा पिळवणूक करण्याची दुसऱ्या माणसाची क्षमता, म्हणजेच तिला हिंसा असं म्हटलेलं. ती हिंसेची एक व्याख्या आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की हिंसेचं जे मूळ आहे ते मूळच मुळात द्वेषात आहे. आणि म्हणून पुढची जी 4ची जोडी आहे, त्या 4च्या जोडीमध्ये तथागतांनी सांगितलेलं आहे की हिंसा घडवणारं मन म्हणजे द्वेषाने पछाडलेलं, प्रभावित झालेलं मन. आणि द्वेषाचं मूळ, द्वेषाचं आगर हे मन आहे. आणि तिथून जर द्वेषाचा प्रभाव कमी करायचा असेल, द्वेषाला दुबळं करायचं असेल, तर त्याच्यावरती एकमेव औषध आहे, त्याच्यावरती एकमेव उतारा आहे. आणि तो उतारा किंवा ते औषध म्हणजे तुम्हाला तुमच्यामध्ये, आपल्यामध्ये करुणाभाव वाढीस लावणं किंवा मैत्रीभाव वाढीस लावणं. जसं गरम पाणी थंड करण्यासाठी आपण गरम पाण्यात थोडंसं थंड पाणी मिश्रित करतो किंवा थंड पाण्याच्या मोठ्या भांड्यात गरम पाण्याचं छोटं भांड ठेवतो, म्हणजेच गरम पाण्याला थंड पाण्याचा सहवास देतो, जेणेकरून त्याच्यातील उष्मा कमी व्हावा. तशाच प्रकारे हिंसेची प्रवृत्ती बदलायची असेल तर ती शिक्षा करून किंवा सक्ती करून बदलली जाऊ शकत नाही. तर ज्या बीजामधून हिंसेची प्रवृत्ती जागी होते, त्या बीजाला मुळापासून आपल्याला उपटून टाकता आलं पाहिजे. आणि ते करायचं असेल तर मग एकमेव मार्ग आहे, आणि तो एकमेव मार्ग म्हणजे मैत्रीचा विकास, करुणेचा विकास, ज्याच्यामधून दोष कमी होईल किंवा ज्याच्यामधून द्वेष कमी होईल. आणि जर आपण असं करू शकलो तर मग निश्चितच आपल्याला आपल्याच
मुक्तीचा मार्ग सापडल्याचा आनंद होऊ शकतो. तर दुसरी गोष्ट आहे का जसं दुसरं शील आहे का, दुसरं आणि तिसरं म्हटलं तरी चालेल, चोरीचं शील आणि व्यभिचाराचं शील, दोन्हीही शील ही लोभाशी निगडीत आहे, ही आसक्तीशी निगडीत आहे, ही आकर्षणाशी निगडीत आहे. आणि हा जो काही भाग आहे तो मुळातच आपल्यामध्ये असणारी जी तन्हा आहे, जी तृष्णा आहे, जी रितेपणाची भावना आहे, ज्याला आपण इनर एम्प्टीनेस म्हणतो, आंतरिक पोकळपणा, आंतरिक रिक्तता, आणि ही आंतरिक रिक्तता जर आपल्याला दूर करायची असेल, कमी करायची असेल, तर मग आपल्याला निश्चितच आपल्यामध्ये असणारी आसक्ती, अटॅचमेंट, तन्हा, तृष्णा, स्वार्थ भावना याला पकडता आलं पाहिजे, याला पाहता आलं पाहिजे, आणि मग आपल्याला त्याच्यावर यशस्वी कार्य करता आलं. जर आपण त्याच्यावर यशस्वी कार्य करू शकलो तर मग आपला स्वार्थ, आपली आसक्ती, आपल्यामधला लोभ, आपल्यामध्ये ओरबडण्याची जी भावना आहे ती भावना जरी संपली नाही तरी ती कमी होईल, तिला आपण ओळखू शकू, तिच्यावर आपण कार्य करू शकू. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की ह्या दोन्ही गोष्टीसाठी भगवान बुद्धाने शीलांची रचना करताना आपल्या जीवनामध्ये जगत असताना, जीवन व्यवहारामध्ये जे काही गलत आहे, चुकीचं आहे, अयोग्य आहे, ते लक्षात आल्याबरोबर ताबडतोब थांबवण्याचा निर्धार करणं म्हणजे पाणातिपाता, अदिन्नादाना. आणि मग ज्या मुळामधून हिंसा करावीशी वाटते, चोरी करावीशी वाटते, व्यभिचार करावाशी वाटतो, त्या मुळांना ओळखणं आणि त्या मुळांना उपटून काढण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे जर हिंसेचं बीज कमी करायचं असेल तर आपल्याला मैत्री करुणा वाढवता आली पाहिजे, सकारात्मक अंग आहे. चोरी आणि व्यभिचाराचं प्रमाण कमी, आसक्ती कमी करायची असेल किंवा त्याच्याबद्दलचं आपला लोभ कमी करायचा असेल तर आपल्याला दान देता आलं पाहिजे. दानाच्या भावनेतून स्वार्थलंपट वृत्तीला मर्यादित केली जाऊ शकते. भगवंताची शिकवण अत्यंत महत्वपूर्ण आहे. नकारात्मक, सकारात्मक, अंततः त्या नकारात्मक भावनांमधून माणसाला मुळासकट मुक्त करणं आणि त्याला एक परिपूर्ण माणूस बनवणं. जे जे इम्प्युअर आहे ते पूर्ण प्युअर करणं, जे अशुद्ध आणि अकुशल आहे त्याला पूर्णतः शुद्ध आणि कुशलात ट्रान्सफॉर्म करणं. तर असो बंधू आणि भगिनींनो, आज आपण फक्त जे काही पापकर्म करण्याची जी 4 शीलं आहेत त्याची जी कारण आहेत त्या 2 कारणांना पाहिलेला आहे. उर्वरित भाग जो आहे तो आपण पुढील आठवड्यामध्ये असाच कंटिन्यू ठेवणार आहोत. जे काही आपले आभासी श्रोते आहेत त्यांना माझी एक विनंती राहील की हे सिगाल सुत्त, सिगालवाद सुत्त हा गृहस्थी धर्म आहे किंवा गृहस्थी विनय आहे, माफ करा. तेव्हा हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जर पोरा लेकरांसह बसलात आपल्या मोबाईल समोर तर आपल्या पोरांना देखील याचा खूप फायदा होऊ शकतो. बऱ्याचदा आपणच स्वार्थीपणाने धर्म ऐकतो, आपल्या मुलाबाळांना ऐकू देत नाही. तेव्हा असो, आपण शांतपणे ऐकून घेतलं,
त्याबद्दल मी आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पुढच्या आठवड्यामध्ये यापासून पुढचा भाग आपण पुन्हा समजावून घेऊ असं सांगून सर्व आयोजकांचं माणुसकीच्या टीमचं मनपूर्वक आभार मानून मी माझी रजा घेतो. धन्यवाद.